नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यदृच्छया दृवरती आघात, कारण पुढे जोडा अक्षर. यदृच्छया चोपपन्नम पवरती आघात. अनुस्वारा पुढे स आलाय पण वेगवेगळ्या पदात आहे, म्हणजे अनुस्वाराचा हलंत म. चोपपन्नम स्वर्गद, स्ववरती आघात, गवरती आघात, कारण पुढे जोडा अक्षर. द्वारम पावृतम सुखिन्नः, विसर्गाच्या पुढे क्ष आलाय म्हणून विसर्गाचा पूर्ण उच्चार. सुखिनः. क्षत्रियाः, क्षवरती आघात, याच्या विसर्गाचा अर्धा उच्चार, कारण पुढे प फ क ख आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार करावा. पार्थ, पावरती आघात. लभन्ते युद्ध, युवरती आघात. मीदृशम. यदृच्छया चोपपन्नम, म्हणा. यदृच्छया चोपपन्नम, म्हणा. यदृच्छया. परत एकदा. स्वर्गद्वारमपावृतम्, स्वर्गद्वारमपावृतम्. त्याचा संधी विग्रह आहे स्वर्गद्वारम अपावृतम, म्हणजे स्वर्गाचं दार उघडलेलं आहे आपोआप. हे युद्ध करणं म्हणजे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. ते असं होतं ना, यदृच्छया असं होतं ना. यद म्हटलं की यवर आघात, पण यवर आघात नाही. यदृच्छया, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. स्वर्गद्वारमपावृतम. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. स्वर्गद्वारमपावृतम. द्वारम पावृतम होत आहे ना. द्वारमपावृतम. द्वारम, म अधिक अ म्हणून तो पूर्ण म आहे. अपावृतम, स्वर्गद्वारम अपावृतम. अपावृतम म्हणजे उघडलेलं. बघा हा, आता म्हणताना सुद्धा य मी प्लेन दाखवणार आहे, मी आघात घेत नाहीये. यदृच्छया दृवरती आघात देते. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम, म्हणा. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. ग वरती आघात घ्या. स्वर्गद्वार, ग नंतर जीभ वरती लागली पाहिजे दाताला, म्हणा. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम, म्हणा. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. छान, म्हणा. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. परत एकदा. तो शेवटचा शब्द आहे ना. हां, स्वर्गद्वारम पावृतम. कुठं ह्याला खाली यायचं ते कळत नाही, असं म्हणताना तो एकदम हां, त्याच ह्याच्यात जातोय. बघा. यदृच्छया चोपपन्नम इथे यतीये.
स्वर्गद्वारमपावृतम् ते खाली आहे. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वार. तिथे हवं तर न च्या नंतर दंड करून घ्या. म्हणजे तुमचा कोण चोपपन्नम तिथे दंड करा. म्हणजे मग तुम्हाला ते बघा 16 अनुष्टुप छंद आहे. 16 अक्षर असतात. 8 अक्षर. 8व्या अक्षरावर यती आहे. द्रुला हा जोर द्यायचा आहे. यदृच्छया दृच्छया. हा य प्लेन म्हणते मी. कसं होतं यदृच्छया म्हणजे यवर आघात आला. पण यवर आघात नाही आहे. यदृच्छया यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. म्हणा यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. स्वर्गद्वारम म्हणा. छान. दोनदा म्हणा न चुकता. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. छान. परत एकदा. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. बघा हा आता नहा तो पूर्ण घ्यायचा आहे. तो उडवायचा आहे. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. क्षत्रियाः पार्थ. क्षत्रियाः पार्थ. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. आता त्या क्ष म्हणताना ष षटकोनाचा दिसायला पाहिजे. क्षवरती आघात पाहिजे. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. छान. म्हणा सुखिनः क्षत्रियाः पार्थ. परत. सुखिनः क्षत्रियाः पार्थ. लभन्ते युद्धमीदृशम्. लभन्ते युद्धमीदृशम्. लभन्ते युद्धमीदृशम्. लभन्ते युद्धमीदृशम्. छान. म्हणा लभन्ते युद्धमीदृशम्. छान. लभन्ते युद्धमीदृशम्. बघा सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. छान. म्हणा सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. परत एकदा. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. हळूहळू क्षत्रिया असं ऐकायला यायला लागलंय. सुखिनः क्षत्रिया. जिभेला अजिबात आशी बनवायचं नाही. क्ष. सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. म्हणा सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. परत एकदा छान म्हणा. हा सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. बघा पूर्ण श्लोक. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्.
चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् छान यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते छान परत यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं परत एकदा यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्ध. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय श्लोक 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. श्लोकाचा अन्वय. हे पार्थ, यदृच्छया च उपपन्नं ईदृशं अपावृतं स्वर्गद्वारं युद्धं सुखिनः क्षत्रियाः लभन्ते. अर्थ असा आहे, हे पार्था, यदृच्छया. यदृच्छा या शब्दाचे अनेक अर्थ होतात. योगायोगाने, आपोआप किंवा निमित्ततः, प्रासंगिक, अशा प्रकारे त्या यदृच्छा या शब्दाचे रॅन्डमली असंही म्हणता येतं. यदृच्छाचा एक अर्थ तर आपोआप उघडलेलं, आपोआप प्राप्त झालेलं असं हे स्वर्गद्वार तू समज. मागच्या श्लोकात आपण पाहिलं की या युद्धापेक्षा, या धर्म रक्षणासाठी धर्म्य युद्धापेक्षा अन्य कोणताही मार्ग श्रेयाचा मार्ग नाहीये असं भगवंतांनी सांगितलं. इथे भगवंत सांगतायत, हे युद्ध म्हणजे अपावृत असं स्वर्गद्वार समज. अपावृतम, आवृत म्हणजे बंद केलेलं, झाकलेलं. आवृत, आवरण हा शब्द आपण ऐकलेला आहे. स्वर्गद्वार अपावृत आहे म्हणजे स्वर्गद्वार बंद आहे. स्वर्गाचं द्वार हे बंद का आहे? तर जे अधर्म करतात, असत्याने वागतात, नीती धर्माची पायमल्ली करतात, त्यांच्यासाठी, सामान्य जीवांसाठी इझी ॲक्सेसेबल नाहीये स्वर्ग. जर असं स्वर्गाचं द्वार उघडं ठेवलं, कोणी यावं आत जावं, तर मग त्या स्वर्गाचं महत्त्व राहणार नाही. म्हणून स्वर्गाचं द्वार बंद केलेलं आहे. तिथे द्वाररक्षक आहेत, वेगवेगळ्या देवता त्या स्वर्गद्वाराचं सदैव रक्षण करत असतात. आणि असं हे स्वर्गद्वार बंद ठेवलेलं आहे, सुरक्षित आहे, संरक्षित आहे. पण जेव्हा या धर्म्य युद्धाचा प्रसंग येतो तेव्हा जणू काही ते बंद असलेलं स्वर्गाचं द्वार उघडतं. आपण नाटकाचं शीर्षक ऐकलं असेल कधी, उघडले स्वर्गाचे द्वार. स्वर्गाचं द्वार उघडण्यासाठी आधी त्या रणरूपी यज्ञामध्ये स्वतःची आहुती द्यावी लागेल, सर्वस्वाचा होम करावा लागेल, तेव्हा स्वर्गाचं द्वार उघडेल. हे युद्ध विशेषतः धर्मयुद्ध म्हणजे उघडलेलं स्वर्गाचं द्वार आहे, हे पार्था तू समज. पण हे युद्ध म्हणजेच उघडलेलं स्वर्गाचं द्वार अगदी मोजक्याच क्षत्रियांच्या नशिबी येतं. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. ईदृशम युद्धम नाम अपावृतम स्वर्गद्वारम. यासारखं धर्मीय युद्ध म्हणजे जे
जणू उघडलेलं स्वर्गाचं द्वारच आहे असं हे युद्ध अगदी काही मोजक्याच सुखी अशा क्षत्रियांना मिळतं, लाभतं. आता इथे सुखीनः क्षत्रियः असं म्हणताय. सुखीनः क्षत्रियः याचा अर्थ सुख भोगणारे क्षत्रिय नाही, तर उलट जणू काही भाग्यवंताचं, भाग्यवान क्षत्रियाचं हे लक्षण की त्याला त्याचा देहपात होण्यासाठी, स्वर्गात प्रवेश करण्यासाठी अशी युद्धाची संधी लाभते. सगळ्या क्षत्रियांच्या नशिबी असं धर्मीय युद्ध नसतं बरं, असं जणू काही भगवंत त्या अर्जुनाला समजावतायत. ईदृशम धर्म्यम युद्धम अपावृतम स्वर्गद्वारम सुखिनः क्षत्रियाः लभन्ते. अशा प्रकारचं हे जणू उघडलेलं स्वर्गद्वार असणार धर्म्य युद्ध अगदी काही नशीबवान मोजक्याच क्षत्रियांना लाभतं, मिळतं. त्यांनाच या युद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती देण्याची संधी मिळते. इथे 32वा श्लोक पूर्ण होतो.